जय महाकाल भावांनो तुमचा भाऊ आज डायरेक्ट सकाळी सकाळी मस्त निघालाय कुठं माहिती का? अंबडला सातपूरला जाण्यासाठी. म्हणजे विषय असा होता का आपल्याला नवीन फायर एक्सटिंग्विशरची डिलेवरी होती नाही का तिथं. म्हटलं ठीक आहे, म्हटलं चला दणकेव निघू नाही का. त्याच्यात आपण केला संकेतला फोन. संकेतला म्हटलं ये, म्हटलं लवकरात लवकर आपल्याला जायचे नवीन फायर एक्सटिंग्विशरची डिलेवरी करायला आणि जुन्या पण नाही का. मग काय तुमच्या भावानी मस्त बसंती वगैरे अशी दणकेव पद्धतशीर लोड वगैरे केली आणि निघालो आपण आपल्या मस्त प्रवासाला नाही का. कारण म्हटलं लवकरात लवकर आपल्याला जावं लागेल आणि फायर एक्सटिंग्विशर आपल्याला द्यावं लागेल नाही का. तर म्हटलं ठीक आहे चला पद्धतशीर, पण त्याच्यात लागली पद्धतशीर दणक्या एकदम भूक. म्हटलं आता मस्त पहिले सँडविच वगैरे खाऊ, पावडे वगैरे एकदम असे दणकवायचे ना. नाद नाही करायचा, नाद सकाळी सकाळी खाल्लंच पाहिजे नाही का. डायरेक्ट 8-8:30लाच दणक्यावर मस्त खाऊन पिऊन घेतलं आपण आणि निघालो दुसऱ्या प्रवासाला. म्हटलं चला आता सर्वात पहिले आता कामं पण महत्त्वाचे. नुसतं खाल्लं खाऊन तर आपल्याला काही चालणार नाही, बरोबर आहे का नाही. मग काय कंपनीत गेलो, त्यांचे 2 फायर एक्सटिंग्विशर वगैरे दिले, रिफिलिंगसाठी आणलेले होते नाही का. आणि त्यांचा एक मेकॅनिकल फॉर्म होता भावांनो. त्याचा जो होच पाईप वगैरे जो होता, होच पाईप आणि नोजल जी होती ती खराब झालेली होती. मग काय तुमच्या भावाने दिला नवीन चिटकून. म्हटलं बिल पण वाढलंच पाहिजे का, वाटतं वाटतं शिरदान केव्हा आहे का नाही. ते सर पण म्हटले होते बदलून टाका. म्हटलं ठीक आहे चालेल बदलून टाकतो नाही का, कारण खराबच झाला होता आणि फाटलेला पण होता आणि तुटलेला पण होता होच पाईप नाही का. मग आपण गेलो दुसऱ्या कंपनीत. तिथं आपल्याला 2 किलोचा फायर एक्सटिंग्विशर होता, तो त्यांना द्यायचा होता नाही का. मग तो त्यांना दिला आणि आपला संकेत गेला वॉशरूमला. म्हटलं काही खरं नाही रे, इकडून खातो तिकडून काढतो, काही खरं नाही. म्हटलं धन्य आहे म्हटलं तुझं नाही का. मग भावांनो आपण निघालो लगेच दुसऱ्या प्रवासाला नाही का. आनंदवलीमध्ये निघालो. आनंदवली गावात जायचं होतं आपल्याला. तिथं विषय असा होता का जे नवीन फायर एक्सटिंग्विशर होते ते द्यायचे होते. बघितले ना तुम्ही किती फायर एक्सटिंग्विशर ह्या बिल्डिंगमध्ये लावायचे ते. आणि त्याच्यात आनंदवली असं डेंजर काय भाई भावांनो का इथून तिथून पुऱ्या नाशिकमध्ये पाऊस नाही, पण तिथं असला पाऊस चालू झाला बाबो. म्हटलं एकदम पद्धतशीर दानक्या विषय. म्हटलं आता काही खरं नाही म्हटलं तुमचं पण आणि माझं पण नाही का. आणि त्याच्यात भावना आपण नवीन CO2 घेतलेला होता एक. तर तो CO2 झाला ना गाडीचाच ऑपरेट. डायरेक्ट जागेवर हँडब्रेक मारायला लागला, काहीच दिसत नव्हतं. बापरे म्हटलं काही खरं नाही. बरं झालं वाचलं म्हटलं, सेफ्टिकच फुटली म्हणून. जर वॉल ऑपरेट जर झाला असतं किंवा वॉल जर तुटला असतं आणि धन्यच झालं असतं आपलं नाही का. मग काय तुमचा भाऊ गेला ऑफिसला गेल्यानंतर काय तो CO2 वगैरे ठेवून दिला. म्हटलं त्याचा वॉल जो आहे तो थोडा ऑपरेट करून देऊ, म्हणजे बाकीचं जे काय असेल ते पण निघून जाईल नाही का. आणि गेलो घरी गेल्यानंतर 2 तास अशी खाजव लागली ना भावानं. आंघोळ कर तेल लाव तरी खाजव माझी काही जायना. म्हटलं झालं धन्य म्हटलं काही खरं नाही. परत तेल वगैरे लावलं आणि म्हटलं त्याच्यात आलं. म्हटलं झोप बीप काढू तर आला पोरांचा फोन का म्हणे ये म्हणे फुटबॉल खेळायला. म्हटलं ठीक आहे भावांना आलोच. मग काय फुटबॉल खेळायला चला भावांना.